शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग कालपासून सुरू झालेलं आहे आणि हैदराबादहून आलेल्या विमानांचं शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुद्धा झालं। आता साई भक्तांना विमानानं रात्री सुद्धा शिर्डीमध्ये येता येणार आहे। या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचं कालच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि अधिकाऱ्यांनी केक कापत एकमेकांना केक पर्वत स्वागत केलं। दादा आणि तीच ही दृश्य आपण पाहतो। पहिलं नाईट लँडिंग आणि त्यामुळे पाण्याचा फवारा मारत जे प्रवासी येत आहेत विमानतळावर त्यांचं भेट देऊन स्वागत साई केलं जातं। भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती, ती आज मागणी पूर्ण झाली। गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता। माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून सीआयएसएफची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं। असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या विमानतळाच्या विस्ताराचं आणि परिसराच्या प्रगतीचं एक नवं दालन खुलं झालं असं म्हणायचं आणि कसं पसंत सुधारते प्रवाशांच्या हे नाईट लँडिंग? श्रद्धा, बरोबर आहे की शिर्डीला विमानतळ साई भक्तांच्या सुविधेसाठी सुरुवात करण्यात आलेलं आहे। कोविड पूर्वी ज्या आहे त्या मोठ्या फ्लाईट ज्या आहे शिर्डी विमानतळावर येतात, त्यानंतर कोविड आला आणि नंतर पुन्हा फ्लाईट कमी झाल्यानंतर हळूहळू फ्लाईट ज्या आहे त्या वाढण्यास सुरुवात झाल्या। मात्र दिवसाचे जे स्लॉट आहे ते कमी पडत होते। केवळ 2 कंपन्या ज्या आहेत त्या शिर्डी एअरपोर्टवरून फ्लाईट ऑपरेशन करताय, त्यामुळे रात्रीची विमानसेवा असावी अशी मागणी होती। त्यासाठी प्रयत्न केले गेले होते, मात्र तब्बल 3 ते 4 वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर पाडव्याच्या मुहूर्तावर आता रात्र विमानसेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। सध्या इंडिगोची हैदराबाद फ्लाईट रात्री उतरणार आहेत, त्यानंतर आता दिल्लीचंही प्लॅनिंग सुरू आहे। एकंदरीतच रात्री जे शाही भक्त पहाटे काकड आरतीला साईबाबांचे येऊन इच्छिता त्यांना ह्या रात्र विमान सेवेचा फायदा होणार आहे आणि इतरही जे प्रवासी वाहतूक आहे त्यांनाही या रात्र विमान सेवेचा फायदा होणार आहे। आता टर्मिनलच्या बिल्डिंगच्या विस्ताराचं कामही हाती घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे सध्या 3000 प्रवासी या ठिकाणी बसू शकतात। त्यात ती वाढ आहे ती होणार आहे आणि अनेक भक्तांना याचा फायदा होणार आहे। अगदी नाही, बरोबर आहे। गेल्या 8 वर्षांपासून या नाईट लँडिंगची साई भक्तांना प्रतीक्षा होती आणि सुरू झाल्यामुळे आता साई भक्तांना बराच दिलासा म्हणावा लागेल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।